आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। मतमोजणीच्या आदल्या दिवशी आता अजित पवारांकडून उमेदवारांना फोन गेलेत। उद्या मतमोजणी सुरू असताना विशेष काळजी घेण्याची सूचना अजित पवारांनी आपल्या उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना केली आहे। मतमोजणी पूर्ण होईपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नये असं अजित पवारांनी म्हटलंय। निकालाचे कल हातात आल्यानंतर पुढील सूचना दिल्या जातील असं अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना आणि उमेदवारांना सांगितलेलं आहे। अपडेट जाणून घेऊयात, निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, निकालाच्या दरम्यान काय नेमकं करायचं याच्या सूचना आता अजितदादांनी आपल्या कार्यकर्त्यांना उमेदवारांना दिल्या आहेत। दीपक, मतमोजणी काल पूर्ण झाल्यानंतरच अजित पवारांना वन फोन करायला सुरुवात केल्याची माहिती समोर येते। आज दिवसभर देखील वेगवेगळ्या उमेदवारांना फोन करण्यात आलेले आहेत। खास करून उद्या मतमोजणी होते त्यावेळी विशेष काळजी घेण्यात यावी। खास करून मतदान केंद्र सोडू नये। ज्यावेळेस मतमोजणी केली जाईल त्यावेळेस प्रत्येक मत तपासणी करणं, त्यासोबतच कुठेही अडचण आल्यास त्या तत्काळ त्याच्यावर आक्षेप घेणं, अशा वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्याची देखील माहिती मिळते। उद्या दुपारपर्यंत साधारणपणे मतमोजणी पूर्ण होईल आणि त्यानंतर साधारणपणे सरकार कोण स्थापन करणार याचे कल हाती येतील आणि त्यानंतर पुढील सूचना दिल्या जातील असे देखील मेसेजेस सध्या देण्यात येत असल्याची माहिती मिळते। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।